नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टीव्हीवर बघायला भेटणार आहे। टीव्ही प्रीमियर येणार आहे। तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचा आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर। त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती। हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही दुसरा चित्रपट आहे। पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले। कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे। एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे। आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे। OTTवर Amazon प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे। आपण कधी पण पाहू शकतो, हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट। काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे। आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचा आहे तर आपल्याला टीव्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात। का मे महिन्याची सुट्टी आता पडणार, मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार। त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना, त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे। तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता। आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो। आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता? केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा। चांगला पिक्चर असतो, मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर। मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात, कार्यक्रम बी चांगला। कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी। त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते। सिरियल बघायचे, वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, आम्हाला लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टीव्हीवर बघायला भेटणार आहे, टीव्ही प्रीमियर येणार आहे। तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचा आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर। त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे। हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती। हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही दुसरा चित्रपट आहे। पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले। कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे। एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे। आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे। OTTवर Amazon प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे। आपण कधी पण पाहू शकतो, हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट। काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे। आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचा आहे तर आपल्याला टीव्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात। का मे महिन्याची सुट्टी आता पडणार, मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार। त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना, त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे। तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता। आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो। आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता? केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा, चांगला पिक्चर असतो, मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर। मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात, कार्यक्रम बी चांगला। कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी। त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते। सिरियल बघायचे, वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते
सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टीव्हीवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला TVवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो, मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर. मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला, क्लासवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. हा, सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला TVवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला TVवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो,
मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर. मी आणि ती केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला, कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची, वरचा कलश लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टी व्हीवर बघायला भेटणार आहे. टी व्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला टी व्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा, चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर. मी आणि ती केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला, कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची, वरचा कलश लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टी व्हीवर बघायला भेटणार आहे. टी व्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला टी व्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता.
आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि हा चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का चांगलं केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर. मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. क्लासवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टीव्हीवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला TVवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि हा चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने, मला आवडतं पिक्चर. मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. क्लासवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती, आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला TVवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला TVवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार.
मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे. तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का चांगलं केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर. आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा कलश लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला. सरप्राईज करा. लाईट करा आम्हाला. लाईट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा. आमचे चॅनल बघा. आम्हाला सरप्राईज करा. लाईट करा. जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टीव्हीवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता. त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे. ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला TVवर पाहायला भेटणार आहे. तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे. तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर. आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा कलश लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला. सरप्राईज करा. लाईट करा आम्हाला. लाईट करा. व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे रेडिओ बघा. आमचे चॅनल बघा. आम्हाला सरप्राईज करा. लाईट करा. जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला TVवर बघायला भेटणार आहे. टीव्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता. त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे. ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर
हा चित्रपट उपलब्ध आहे, आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे, तर आता आपल्याला टी व्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि हा चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का चांगलं केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो, मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर मी. आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला, कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्त जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टी व्हीवर बघायला भेटणार आहे. टी व्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे, ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे, त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट. 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे, आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे, कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे, तर आता आपल्याला टी व्हीवर पाहायला भेटणार आहे, तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे, तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो, मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर मी. आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे, चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला, कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्त जास्त आमचे रेडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला टी व्हीवर बघायला भेटणार आहे. टी व्ही प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता, त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे,
ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला TV वर पाहायला भेटणार आहे. तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे. तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि हा चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का चांगलं केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर. मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. हा, सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये बाई पण भारी देवा हा चित्रपट आपल्याला TV वर बघायला भेटणार आहे. TV प्रीमियर येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? आता बाई पण भारी देवा या चित्रपटाचं आपल्याला वर टेलिव्हिजन प्रीमियर बघायला भेटणार आहे, तेही स्टार प्रवाहावर. त्या चॅनलवर आपल्याला बाई पण भारी देवा हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप सारी कमाई केलेली होती. हा चित्रपट आपल्या भारतामधला पहिला नाही, दुसरा चित्रपट आहे. पहिला तो सैराट चित्रपट होता. त्याने 97 करोड रुपये कमवलेले होते. आणि हा दुसरा चित्रपट आहे. ह्याने 80 करोड रुपये कमवलेले. कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये फक्त 2च चित्रपट आहे त्यांनी आपली इंडस्ट्री वाचवली आहे. एक सैराट चित्रपट आणि एक बाई पण भारी देवा हा चित्रपट 80 करोड रुपयाची कमाई केलेली आहे. आणि हा चित्रपट आपल्याला OTTवर पण पाहायला मिळणार आहे. OTTवर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर हा चित्रपट उपलब्ध आहे. आपण कधी पण पाहू शकतो. हिंदीमध्येही पाहू शकतो, मराठीमध्येही आहे चित्रपट. काही हिंदी लोकांनी, हिंदी भाषिकांनी पण हा चित्रपट पाहिलेला आहे कारण की हिंदीमध्ये आहे. आता आपल्याला मराठीमध्ये आपल्याला पाहायचं आहे तर आता आपल्याला TV वर पाहायला भेटणार आहे. तोही मे महिन्यात. का मे महिन्याची सुट्टी आता पडणार. मे महिन्यामध्ये मुलं घरात असणार, सगळे लहान मुलं घरामध्ये खेळतं वातावरण असणार. त्या वातावरणामध्ये आपल्याला चांगला चित्रपट बघायला हवा ना. त्यासाठी आता स्टार प्रवाह वाहिनीने 19 मेला हा त्याचा स्टार प्रवाह वाहिनीने वर टेलिव्हिजन प्रीमियर केलेला आहे. तो आपल्याला घर बसल्या बघता येणार आहे. तोही संध्याकाळी 7 वाजता. आपण सगळे परिवार एकत्र बसू शकतो, संध्याकाळी चांगला प्रोग्राम करू शकतो आणि हा चित्रपट पाहू शकतो. आई, तुला हा चित्रपटाबद्दल काय वाटतं? का केदार शिंदे यांनी हा चित्रपट बनवलेला होता. हा, केदार शिंदेचा पिक्चर आवडतो मला हमेशा. चांगला पिक्चर असतो. मी बघीन आवडीने. मला आवडतं पिक्चर. मी आणि ते केदार शिंदे बी चांगले माणूस आहे. चांगला पिक्चर करतात. कार्यक्रम बी चांगला. कलाशवरचा मस्त कार्यक्रम आम्ही बघायचो नेहमी. त्याने आता सिरियल पण काढले माहिती. आता सिरियल पण त्याचा येते. हा, सिरियल बघायची. वरचा क्लास लय आवडायचा आम्हाला ते सिरियल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बोल. सरप्राईज करा आम्हाला, सरप्राईज करा, लाईट करा आम्हाला, लाईट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा, आमचे चॅनल बघा, आम्हाला सरप्राईज करा, लाईट करा, जास्त बघा.